लोकसभा निवडणुकीकरिता ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेची मिळणार सुविधा। लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024साठी 85 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना आणि 40%हून अधिक अपंगत्व असणाऱ्या दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे। ही सुविधा ऐच्छिक आहे अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी जिल्हाधिकारी शृंगारे यांनी दिली आहे। मतदार यादीमध्ये ज्या मतदारांचं वय 85 वर्षापेक्षा जास्त आहे, ज्या मतदारांची नोंद दिव्यांग अशी करण्यात आली आहे, अशा मतदारांना ही सुविधा मिळणार आहे। दिव्यांग मतदारांच्या बाबत मतदाराचं अपंगत्व 40%पेक्षा जास्त आहे असा सक्षम प्राधिकारी यांचा दाखला असणं आवश्यक आहे। मतदान केंद्रनिहाय अशा मतदारांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत नमुना 12D वाटप घरोघरी करण्यात येत आहे। या नमुन्यामध्ये अर्ज करणाऱ्या मतदाराला त्यांच्या घरी टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। नमुना 12D मध्ये आवश्यक सर्व माहिती भरून ती मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत 16 मार्च रोजी आचारसंहिता घोषित झाल्यापासून हा फॉर्म 12D चे वितरण सुरू आहे। 17 एप्रिल 2024 पर्यंत तो आपल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावा। मतदान केंद्रस्तरीय अधिकारी या कालावधीत हा नमुना 12D मधील अर्ज स्वीकारण्यासाठी या मतदारांना घरोघरी भेट देत आहेत। टपाली मतपत्रिकेची मागणी करणाऱ्या अशा मतदाराला त्याचं मत फक्त टपाली मतपत्रिकेद्वारेच नोंदवता येईल। अशा मतदाराला मतदान केंद्रावर मतदान करण्याचा हक्क असणार नाही। घरोघरी मतदान करण्यासाठीचं पथक पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार टपाली मतपत्रिकेची सुविधा मागणी करण्याच्या मतदारांच्या घरी भेट देईल। असा मतदार या भेटीच्या वेळी अनुपस्थित असल्यास हे पथक एका अंतिम संधीसाठी मतदाराच्या घरी भेट देईल। दुसऱ्या भेटीच्या वेळी सुद्धा मतदार उपस्थित नसल्यास अशा मतदाराला टपाली अथवा मतदान केंद्रावर मतदानाची संधी मिळणार नाही। या सुविधेच्या अनुषंगानं मतदाराला कोणतीही शंका असल्यास अथवा माहिती हवी असल्यास आपल्या घरी येणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे विचारणा करावी असं जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शृंगारे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांनी सांगितलं। 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहे। यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता। ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा। धन्यवाद। जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघात किमान 60,000 कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यानं शासकीय तसंच निमशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना मतमोजणी होईपर्यंत सुट्टी देण्यात येऊ नये असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांनी दिले आहेत। लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं असून जिल्ह्यातील ठाणे, भिवंडी आणि कल्याण या 3 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होणार आहे। त्याकरिता किमान 60,000 कर्मचारी अधिकाऱ्यांची आवश्यकता असून जिल्ह्यातील निवडणूक पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणावर लागणार आहेत।
त्यामुळे जिल्ह्यातील राज्य, केंद्र, निमसरकारी, महामंडळ, अनुदानित तसंच विनाअनुदानित शाळा महाविद्यालयातील शिक्षक आणि बँक कर्मचाऱ्यांना दीर्घ मुदतीची सुट्टी देऊ नये असे आदेश जिल्हाधिकारी अशोक शेणगारे यांनी दिले आहेत. या कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची गरज असल्यानं सर्व आस्थापना प्रमुखांनी याची नोंद घ्यावी असं आदेशात त्यांनी म्हटलं आहे. ठाणे परिवहन सेवेच्या भंगार बसचा आता वापर करण्याचं पालिकेनं निश्चित केलंय. त्यानुसार या भंगार बसचं रूपांतर सुसज्ज अशा शौचालयात केलं जाणार असून त्याचा वापर महिलांना करता येणार आहे. या संदर्भातील निविदा ठाणे महापालिकेच्या घनकचरा विभागानं नुकताच प्रदर्शित केली आहे. यामध्ये संबंधित ठेकेदारानं ती बस विकत घ्यायची असून त्यावरील येणारा खर्च देखील त्यालाच करावा लागणार आहे. या बदल्यात ठेकेदाराला ज्या ठिकाणी बस लावली जाणार आहे तेथील 20% परिसर वापरण्याचे अधिकार असणार आहेत. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील 900 शौचालयांची दुरुस्ती करण्याचं काम हाती घेण्यात आले. त्यानुसार हे काम 80% आसपास झाले. त्यानंतर आता शौचालय सफाईची मोहीम महापालिकेनं हाती घेतली आहे. तर एक स्वच्छ शहराचा भाग म्हणून ठिकठिकाणी नव्यानं शौचालय उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. याशिवाय मोबाईल टॉयलेट, कंटेनर टॉयलेट आदी संकल्पना देखील महापालिकेच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत. त्यातही गर्दीच्या ठिकाणी किंवा हायवेलगत महिलांसाठी शौचालय उभारण्याला प्राधान्य दिलं जात आहे. त्यानुसार आता परिवहनच्या भंगार बसेसचा वापर शौचालयांसाठी केला जाणार असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार तसंच निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणं, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस आणि स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची आणि रात्री उशिरापर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शेणगारे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951चं कलम 33N मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणुकीच्या प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगीशिवाय करता येणार नाही. सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजल्यानंतर कोणत्याही फिरत्या वाहनांवर आणि कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. दिवसा प्रचाराकरता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा. ध्वनिक्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल. सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपकाच्या वापरासंबंधित घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हा दंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी आणि संबंधित यंत्रणेस कळवणं बंधनकारक राहील. याप्रमाणे निर्बंध घातले आहेत. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील.